मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। आरगच्या विद्यार्थिनीचा सैनिकांना अनोखा रक्षाबंधन संदेश। सैनिकांना राखी पाठवून जपला कृतज्ञतेचा बंध। रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मालती नेमिनाथ चौगुले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय आरग येथे भावपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या सैनिकांना पाठवून देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती आपुलकीचा संदेश दिला। मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी झालेल्या या उपक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कुंभार मॅडम यांनी केले। सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत असल्याचे सांगत त्यांनी जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आकर्षक राख्या विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी सृष्टी माळी, उपप्रतिनिधी कुमारी स्वरा वडगावे, कुमारी कार्तिकी तळंगे आणि कुमारी दीपाली सटाळे यांच्या हस्ते सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या। राख्या पाठविताना विद्यार्थिनी भावूक झाल्या। यावेळी सैनिक संरक्षण समिती मिरज तालुका प्रमुख तथा सैनिक संघटनेचे सांगली जिल्हा प्रवक्ते मान्य सतीश पाटील यांनी विद्यार्थिनींच्या उपक्रमाचे कौतुक केले। सीमेवरील कठीण परिस्थिती, सैनिकांचे योगदान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी ते करत असलेल्या त्यागाबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला मान्य सतीश पाटील, आजी बहुउद्देशीय संघटनेचे सचिव मान्य मारुती जाधव, संचालक मान्य सुरेश कांबळे तसेच सभासद मान्य शेर अली मकानदार उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी कुमारी कार्तिकी तळंगे यांनी आभार मानले। विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्यांमधून सैनिकांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि आपुलकीचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला। शिक्षक सर आणि उद्याचे देशाचे शिल्पकार म्हणायला हरकत नाही, उद्या देशाच्या सीमेवरती जाणाऱ्या माझ्या सैनिक मुली उपस्थित सर्वांना मी आरग सैनिक संघटना वतीने, सांगली जिल्हा सैनिक परिवारा वतीने सर्वांना सप्रेम नमस्कार करतो। राखी सैनिकांसाठी हा उपक्रम ह्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजवण्याचं काम, ह्या शाळेच्या विद्येच्या प्रांगणामध्ये रुजवण्याचं काम हे शाळेच्या सर्व गुरुवर्यांचं असतं। सैनिकांसाठी राखी हा फक्त एक उपक्रम नाही आहे, फक्त हा शब्द नाही आहे। विद्यार्थिनींनो, खरंच तुमची एक सैनिकांबद्दल असलेली कृतज्ञता ही शाळेची सर्वांगीण सर्वांना घडवण्यासाठी शाळेचे अतोकट प्रयत्न असतातच। शाळा परंतु गुणवत्तामध्ये सर्वांच्या मध्ये सामील आहे। प्रत्येक खेळाडू असेल, सर्वच उपक्रमामध्ये अव्वल स्थान यांनी पटकावलेलं आहे। खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या शाळेची गुणवत्तामध्ये एवढ्या उंचावरती कन्या शाळा पोहोचते। परंतु फक्त गुणवत्ता म्हणजे शिक्षण नाही आहे, गुणवत्ता म्हणजे नोकरी कमवण्याचं साधन नाही आहे, शिक्षण म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही आहे, तर शिक्षण ते आहे स्वावलंबन, शिक्षण ते आहे न्याय हक्कासाठी लढणं, आपल्या अधिकारासाठी लढणं, ते शिक्षण आहे। आणि ते शिक्षण ह्या विद्येच्या प्रांगणामध्ये घडतंय। आणि त्याचबरोबर एक सैनिकांबद्दल असलेली कृतज्ञता, राष्ट्रप्रेम रुजवण्याचेही काम या शाळेमध्ये होतंय। खरंच आम्हाला या शाळेचा खूप अभिमान आहे। आम्ही खरं सांगली जिल्हा सैनिक परिवारातर्फे तुमचं जेवढं कृतज्ञता व्यक्त करावं, जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे। हा धागा हा फक्त धागा नाही आहे, हा धागा आहे सैनिकांच्या प्रती असलेला तुमचा विश्वास, हा धागा आहे सैनिकांप्रती असलेली तुमची आपुलकी, हा धागा आहे सैनिकांप्रती असलेला स्नेह, हा धागा आहे रक्षणाचा, हा धागा आहे विश्वासाचा। आणि तो धागा तुम्ही जे सैनिक सीमेवरती असतात, तो तुमचा भाऊ, ते तुमच्या संरक्षणासाठी दुश्मनाची गोळी आपल्या छाताड्यामध्ये घेण्यासाठी हा सीमेवरती उभा असतो। त्यांच्याबद्दल तुम्ही केलेली कृतज्ञता खरंच अभिमान आहे। ही तुमचा धागा सैनिकांसाठी मनोबल वाढवण्यासाठी कामी येईलच, त्याचबरोबर एक समाजामध्ये राष्ट्रप्रेम रुजवण्याचंही काम होईल। खरंच विद्यार्थ्यांनो, खूप मला अभिमान आहे, तुम्ही धागा हा देऊन सैनिकाच्या सीमेवरचं मनोबल वाढवण्यासाठी निश्चितच चांगलं काम केलेलं आहे। खरंच सैनिक, आज तुम्ही घरातून जर का तुमचे आई वडील जर का कुठेतरी बाहेर गावी जात असेल तर तुम्ही घराला कुलूप घालताय, हे सर्वांना ज्ञात आहे। परंतु कुलूप का घालायचं? आपल्या उपस्थितीमध्ये कोणी घरामध्ये घुसू नये, चोरी होऊ नये। परंतु ते सैनिक आहेत अप्रत्यक्षरित्या तुमचं संरक्षण करतात, अप्रत्यक्षरित्या ह्या मातृभूमीचं संरक्षण करतात, अप्रत्यक्षरित्या आपण आज शांततेमध्ये शाळेमध्ये शिकतोय, शांततेमध्ये झोपतोय, हे सैनिकांच्या मुळे। परंतु त्यांचं सर्वोच्च त्याग, समर्पण हे सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याबद्दल अभिमानी असणं गरजेचं आहे। त्यांच्यामुळेच आज तिरंगा किंवा राष्ट्रीय सण आपण साजरा करतोय। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं, जर का देशाची सुरक्षा भक्कम नसेल तर काय होऊ शकतं हे तुम्ही रूस युक्रेनची परिस्थिती बघू शकताय, अमेरिका इराणची भूमी बघू शकताय।